हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड. आज आपण ठाणे वागळे एस्टेट पडवळ नगर येथील फिश मार्केट एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग. तुम्ही बघत असाल या मावशींकडे भरपूर प्रकारचे मासे आहेत. करली आहे, बोंबील आहेत, हे करकरे आहेत. तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे आहेत. आणि ते करकरे मी आता घेणार आहे. छोट्या छोट्या ह्या समुद्री चिंबोऱ्या आहेत. परत ही काटेरी, याच्या जाम काटे असतात पण फार टेस्टी असतात. परत हे आपण जे आता मासे घेणार आहोत करकर आहेत ते आहेत. हे कोलंबी आहे. असे छोटे मोठे असे बऱ्याच प्रकारचे मासे आहेत. आणि हे बाकस त्या मावशीच्या हातात आहे. बाकस ते सुद्धा त्या मावशीकडे आहे. आणि करली बघा कोणीतरी घेतली. केवढा लागा मावशी करली? करली कशी? 50 ला. आता मावशी 50 रुपयाला. आता त्या मावशी कापतात ना, ती लहान आहे करली पण 50 रुपयाला त्यांनी ती दिलेली एका गिरायकाला. आणि जी मोठी आहे तुम्ही बघत असाल, ही मोठी ती 200 ला. आणि ते फळई आहे ना, हे काय? हे फलई. हा जो करकर आहे तो मी घेतलेला आहे. आणि खूप टेस्टी असा हा बाजार फ्रेश आहे बघा. आणि याचं कालवण पण चांगलं लागतं. आणि याचं फ्राय केलं ना ते पण खूप छान लागतं. मी नेहमी हे मासे घेत असते. मावशी कितीला? 3 कितीला देणार आहेस? हा हो काय 400 बरोबर बोलते. मग एक कितीला देणार आहे तो? मग 2 दे ना मला. हे 2 दे मला. तुम्ही बघत असाल मी जो हा करकरा घेतलाय ते मावशी हा साफ करतायत. मावशी मावशी ते हिच्याकडे ते साफ करायला. तिच्याकडे ते आहे ना सुरातून. ह्या मावशीकडे बघा एक खवलं काढण्याचं तिने एक काहीतरी आणलेलं आहे हत्यार. त्यांनी चांगली साफ खवलं निघतात. हा खवलावाला मासा असतो त्यामुळे त्याची खवलं काढणं खूप गरजेचं असतं. आता खवलं जर काढली नाही तर त्याची खवलं सगळी कालवणात उतरतात आणि त्याने पोट पण बिघडतं आपलं. त्यामुळे खवलं साफ काढणं खूप गरजेचं असतं माशांचं. तुम्ही बघत असाल मी हा जो करकरा घेतला होता त्या मावशी ते त्याचे तुकडे करतायत. त्यांनी खवलं त्या दुसऱ्या मावशीने साफ काढून दिलेले आहेत. आणि आता ते ह्या कालवणासाठी आणि तळण्यासाठी मला चांगले तुकडे करून देतात. थोडीशी छोटीशी गाबोळी पण निघाली आहे. तुम्ही बघत असाल की हा जो मासा तुम्हाला मी दाखवला त्याचं गिल जे आहे किती एकदम चिकट आणि लाल होतं, जेणेकरून तुम्हाला कळत असेल त्याचा फ्रेशनेस. या मावशींकडे करली, खापी, कोलंबी, समुद्राच्या चिंबोऱ्या, तसंच तुम्हाला इथे आत्ता मी घेतलेला करकरा, काटेरी, बोंबील, छोटे राबोर, असा बारीक सारीक पण बऱ्यापैकी चांगला असा हा बाजार इथे. आणि या मावशीच्या त्या खूप छान बार्गेनिंग आपल्याला करून देतात. काही चिडत नाहीत वगैरे. आणि मस्त मासे यांच्याकडे मिळत असतात. नाही तुम्ही बघत असाल 200 रुपयाला केवढा तरी बाजार पडलेला आहे. 4 जण तरी हे कालवण आणि फ्राय तुम्ही खाऊ शकता. भरपूर बाजार पडला. आणि फ्रेश असा मला हा करकराचे हे 2 मीडियम आणि थोडा मोठा असं हे 2 मासे मिळालेले.
आहेत? 500. 500ला किती? 6. पण त्या नर आहेत का माद्या आहेत? अच्छा, हे 500ला 6 आहेत, पण लहान आहेत ते चिकन. आणि त्या कशा आहेत? 800ला म्हणतायत त्या दुसऱ्या वाट्यातल्या, त्या पिशवीतल्या 6 आहेत त्या जरा मोठ्या आहेत. आणि या मावशींकडे सुका बाजार पण असतो. करंदी, जवळा, सोडे, बोंबील सगळं यांच्याकडे हे सुद्धा, दांडी सुकट, म्हणजे ओल्याबरोबर सुकं सुद्धा मच्छी या मावशी विकत असतात. कितने का ये सुरमई? 650. कितने वो? 1.5 किलो है? कुछ कम ज्यादा है. 650. और ये हलवा कैसा चाचा? हलवा आपको 1100 1200 1100 में आता है. एक नहीं बाबा. अच्छा, जोड़ी है. सुरमई चाहिए वो कैसा? छोटा वाला दे दूं. सुरमई तुम्ही बघत असाल, ही आहे ती 1300 रुपयाला बोलतात. अच्छा, नहीं वजनदार है. और ये हलवा कैसा? हाँ, ये ज्यादा है. और ये हलवा कैसा बोला आपने? हलवा आपको 1000 में आता है. 1000 में 2 ना? हाँ ऐसा बोलो. हे देखो, हे बघा, हे 2 हलवे आहेत, मोठे मोठे आहेत. 1000ला 2 आहेत, म्हणजे 500ला 1 आहे. अरे रावस कैसा काका? रावस 2 किलो 200. कितने का वो? 1500. हा रावस जो आहे हा मोठा रावस आहे. 2 किलो 200 ग्रॅमचा आहे हा. हे बघा, इसकी किंमत क्या? ये कम से कम 1600. 1600 रुपयाला काका बोलतात. 1600ला मिळणार. यांच्याकडे भरपूर आहे रावस, मोठा रावस, मोठ्या मोठ्या सुरमई आणि मोठे मोठे हलवे. आणि ही कोलंबी आहे. कोलंबी कैसा काका? कोलंबी 350 रुपये किलो आहे. ही बघा, कैसा कर लिए भैया? ये कर ली. बघा किती मोठी आहे, जाडी आणि मोठी आहे. रुंदीला पण आणि लांबीला पण चांगली आहे. 300 रुपयाला घेतली एकाने. आणि ही जी पापलेट आहेत, छोटी छोटी आहे, ती 500 रुपयाला जवळजवळ 6 पापलेट आहेत. आणि या छोट्या सुरमई आहेत ती 500 400 साईज वाईज आहे. मला बांगडे द्या ना भाऊ, बांगडे झाडे. नेहमी आली का ह्या मार्केटमध्ये ह्या धुरी भाऊ आहेत, ह्या दोघं भावंड मिळून बिझनेस करत असतात. हा व्यवसाय मच्छीचा नोकरी सांभाळून करत असतात. आणि त्यांच्याकडून मी कायम मच्छी घेत असते. आज त्यांच्याकडे कोलंबी आहे, शिंपल्या आहेत छोटी मोठी, त्यांच्याकडे सुरमई आहे, छोटे बांगडे आहेत, पापलेट आहेत, बांगडे, करली, हे सगळं आहे. तुम्ही बघत असाल आता हे आहे धुरी भाऊ आहेत, ते करली कुठल्या तरी कस्टमरची ते कापतात. अशी ही तिरकी तिरकी कापावी लागते, तशीच ते तिरकी तिरकी कापतात, जेणेकरून त्याचे जे काटे असतात ते व्यवस्थित खाताना आपल्याला काढता येतात. हे केवढ्याला हो सुरमई मोठी? काय हो ही? दिवाळी 900. अच्छा, मोठी आहे ते 900ची. मला बांगडे लावा ना वाटा. साडे द्या मला. ते डोळे काढून टाका. 100 रुपयाला 3 बांगडे, चांगले जाडे जाडे मोठे बांगडे. मध्ये मध्ये चीर पाडा, जवळ जवळ पाडा. मी आता हे बांगडे घेतले 100 रुपयाला 3 दिलेले आहेत. चांगले फ्राय करायचे म्हणून मी त्याला मध्ये मध्ये चिरा पाडून घेतले, जेणेकरून मसाला त्याच्या आतमध्ये पर्यंत जाईल, फ्राय करायला बरे. आज संडे असल्यामुळे मार्केटमध्ये भरपूर गर्दी आहे, तुम्ही बघतच असाल. आणि भरपूर प्रकारची मासे इथे आलेले आहेत आणि बऱ्यापैकी स्वस्त आहेत मासे आता, कारण माशांचं उत्पादन भरपूर झालेलं आहे. अगदी कोलंबी, बोंबील, बांगड्यांपासून मोठे मोठे रावस, कापरी पापलेट, मोठी पापलेट, मोठे हलवे,
परत रावस, हे सगळ्या प्रकारची इथे मच्छी आता उपलब्ध आहे. तुम्ही या पडवळ नगरच्या ठाणे वागळे इस्टेट या मार्केटमध्ये येऊन नक्की खरेदी करा आणि तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला नक्की कळेल का इथे मासे बरेच स्वस्त आहेत आणि तुमचं बार्गेनिंग स्किल तुम्ही वापरायचे आणि बऱ्यापैकी इथे बार्गेनिंग चांगलं होतं आणि तुम्ही या मार्केटमध्ये नक्की या आणि मासे खरेदी करा. तुम्हाला पडवळ नगरच्या मार्केटला येण्यासाठी तुम्हाला मुलुंड स्टेशनवरून किंवा ठाणा स्टेशनवरून सुद्धा तुम्ही या मार्केटला येऊ शकता. मुलुंड स्टेशनवरून इथे यायला तुम्हाला शेअर ऑटो आहे, 10 रुपयात तुम्ही या मार्केटला येऊ शकता आणि ठाणा स्टेशनवरून तुम्हाला ह्या पडवळ नगरच्या मार्केटला यायचं असेल तर ठाणा स्टेशन जवळ असलेलं आलोक हॉटेल तिथून तुम्हाला शेअर रिक्षा ते 20 रुपयात तुम्हाला या मार्केटला तुम्ही येऊ शकता. या मार्केटचं तुम्हाला टायमिंग सांगते. 9:30ला साधारण हे मार्केट सुरू होतं ते जवळजवळ 1:30 वाजेपर्यंत इथे या कोळणी आणि हे सगळे मासे विक्रेते इथे बिझनेस करत असतात, त्यांचा व्यवसाय करत असतात. तर तुम्ही बघा आणि बुधवार शुक्रवार रविवार या 3 वारी तर भरपूर इथे मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. भरपूर मासे इथे विक्रीला येत असतात. त्यामुळे बुधवार शुक्रवार रविवार तुम्ही नक्की या मार्केटला या आणि या संधीचा फायदा घ्या. तुम्हाला या फिश मार्केटमध्ये माशांबरोबर मटण आणि चिकन हे सुद्धा इथे उपलब्ध आहे आणि इथे फ्रेश असं मटण मिळतं असं माझ्या ऐकिवात आहे. तुम्ही नक्की इथून मासे, मटण, चिकन घेऊ शकता आणि रिजनेबल रेटमध्ये इथे सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत. तुम्ही नक्की या आणि याचा आनंद घ्या. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.